श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला क्रोशा वेणीचा चौथा प्रकार दाखवणार आहे. तो हा 2 कलरमध्ये आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि घातल्यावरही खूप छान दिसतो. हा तुम्हाला हव्या त्या तुमच्या साडीप्रमाणे, ड्रेसप्रमाणे मॅचिंग बनवू शकता. इथे मी व्हाईट आणि राणी कलरचा बनवला आहे. तुमची साडीला जो मॅचिंग असेल तो कलर घेऊन तुम्ही बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. याच्यासाठी मी येलो कलरची वूल घेतली आहे आणि ही अबोली कलरची वूल घेतलेली आहे. या 2 कलरमध्ये मी करणार आहे. चला सुरुवात करूया. हे मी तुम्हाला दाखवलं होते त्याप्रमाणे तुमच्या आंबाड्यावरती जेवढं बसेल त्या साखळ्या तुम्ही घालून घ्या. इथे मी आता 30 साखळ्या घातलेल्या आहेत. जेव्हा मी पहिली वेणी दाखवली तेव्हा 40 साखळ्या घातल्या होत्या आणि त्याच्यावरती हे सगळे व्ही शेप घातले आहेत. हे मी पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे. मी हा व्हिडिओ लिंक करेन तिथे. तुम्हाला जर नसेल माहिती तर तिथे बघून घ्या. आता आपण सुरुवात करूया. पहिला नेहमीप्रमाणे ट्विस्ट, एक साखळी, त्याच्यानंतर हा जो पहिला व्ही आहे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा दोरा लॉकिंगसाठी इथे खेचायचा आहे आणि नंतर ह्याच्यावरती 3 साखळ्या घालायच्या आहेत. ओके. आता ह्या 3 घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 5 खांब घालायचे आहेत. हा पिवळा कलर झाल्यावरती दिसायला खूप छान दिसतो. 2 साखळ्या घालून नेक्स्ट व्ही मध्ये सिंगल क्रोशा घालायचा आहे. परत 2 साखळ्या आणि 5 खांब घालायचे आहेत. हे झाले. त्याच्यानंतर पहिल्या ह्याच्यामधून हा बाहेर काढायचा आहे आणि लगेच 2 साखळ्या घालून पुढच्या व्ही शेप मध्ये सिंगल क्रोशा घालायचा आहे. 2 चेन, परत 5 घालायचे. 2 साखळ्या, हे बघा, हे जे मी पहिल्या गजऱ्याला दाखवलं होतं वेणीला, ते हे पफ तयार झालेले आहेत. आता मी लाईन कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला मी याच्या पुढचं दाखवते कसं करायचं ते. हे बघा, मी पूर्ण लाईन बनवून घेतली आहे. हा छान येल्लो कलर दिसत आहे. हे मी नंतर लॉक करेन, आता सध्या केलं नाहीये. तुम्हाला दाखवण्यासाठी नेहमीप्रमाणे शेवटला इथे 3 साखळ्या घालून इथे शेवटच्या ह्याच्यात जॉईन करून एक साखळी घालून हा दोरा तोडला आहे मी. आता दुसरा दोरा जेव्हा आपण जॉईन करतो त्यावेळेला या साईडनीच जॉईन न करता ह्या साईडनी करायचं आहे. आता ही जी गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे. एक ट्विस्ट, या गॅप मध्ये मी जॉईन करते.
लॉकिंगसाठी हा थ्रेड परत मध्ये आणते. परत हा करताना आपल्याला सेम प्रकार करायचा आहे. परत इथे 5 खांब घालायचे आहेत. दोन, 3, 4 आणि 5. परत हे पहिल्या ह्याच्यातनं काढायचं आहे. 2 चेन घालायचे आहेत. पुढच्या या गॅपमध्ये सिंगल क्रोशा घालायचा आहे. परत 2 चेन 5 खांब याच गॅपमध्ये घालायचे आहेत. चार झालेले आहेत. हे 5. परत 2 चेन आणि या पुढच्या गॅपमध्ये इथे या गॅपमध्ये इथे जॉईन करायचं आहे. सिंगल क्रोशा घालून आपण त्याला जॉईन करणार. त्याच्यानंतर 2 चेन घालायचे आहेत. परत ह्याच्यामध्येच आपल्याला 5 खांब घालायचे आहेत. डबल क्रोशा. परत पहिल्या ह्याच्यातनं बाहेर काढायचं आहे. परत 2 चेन नेक्स्ट गॅप जे आहे ह्याच्यामध्ये घालायचं आहे. एक सिंगल क्रोशा घालायचा आहे. 2 चेन घालायचे आहेत. परत 5 डबल क्रोशा घालायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. परत पहिल्या गॅपमधनं बाहेर काढायचं ह्याला आणि 2 चेन घालून नेक्स्ट गॅपमध्ये जॉईन करायचं आहे. 2 चेन घालायचे आहेत. तर मी हे पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला मी पुढचं दाखवते. हे बघा, हे पूर्ण बनवून घेतलेलं आहे. कशी दिसते बघा. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला. आता ह्याचा शेवटचा भाग तुम्हाला दाखवते. त्याच्यात 3 साखळ्या घालून ती शेवटची गॅप आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे सिंगल क्रोशा घालून कनेक्ट करायचे. मग एक साखळी घालून पुढे हा थ्रेड कट करून टाकायचा आहे. बघा, हा एक वेणीचा मी डबल क्रोशामध्ये केलेला प्रकार आहे. आणि दुसरा मी तुम्हाला आधी दाखवला होता त्याप्रमाणे हा कलर, या कलरची पण वेणी आहे. तुम्हाला हवं तसं मॅचिंग तुम्हाला करू शकता तुम्ही. क्रोशाच्या वेणीचा चौथा प्रकार डबल कलर मध्ये कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. थँक्यू.